चला सामन्याला सुरुवात. सर्व प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जे प्रेक्षक मैदानावरती आहेत, जे प्रेक्षक युट्यूब वरती मॅच बघतायत, त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण जर बघितला सेमीफायनलचा सामना काय रंगतदार सामना झाला होता. एका चेंडूमध्ये 5 धाब्यांची गरज होती आणि सुरेंद्र घाटाल या फलंदाजाने षटकार ठोकला होता. फायनलचा मॅच सलामीची जोडी राहुल गोंड आणि आपण पाहतोय सुरेंद्र घाटाल. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी आकाश धानवी. चला पाहूया चॅम्पियन बनण्यासाठी ही लढत इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू फुलटॉस हा इथे हाताला गेलाय. शतरक्षक होता मिड ऑफ मध्ये, मात्र त्याला चेंडू मिळालेला नाहीये. लॉंग ऑफचा शतरक्षक आलाय, त्याच्याकडनं देखील चुकी झालेली आहे. चुकीला माफी नाहीये आणि आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय शॉन पथक देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. या संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांसाठी एक मेजवानी आहे. दोन्ही संघ तुल्य बल्ले आहेत, मात्र बघा इथे काय घडलंय. हा चेंडू सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये. राकेश होता त्या क्षेत्रामध्ये आणि राकेश यांनी कुठलीही चुकी केलेली नाहीये. फलंदाज इथे बाद होतोय. पहिला गडी इथे बाद झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर विकेट. एक ब्रेक थ्रू इथे मिळून दिलेला आहे. राहुल गोंड सारखा एक बिग हिटर इथे बाद होऊन माघारी परतलेला आहे. फुल टॉस चेंडू, नो चेंडू इथे घोषित केलेला आहे पंचांनी. आणि या नो चेंडूचा पुरेपूर फायदा उचललेला. चला शतरक्षकाने मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. जे आपले बाउंड्री पंच आहेत ते तिकडे चेंडू आणून देतील. बघा नो चेंडू ते हाताला लागला, कमरेच्या वरती हा चेंडू होता आणि या पंचाने लगेच ओळखलं आणि नो चेंडू इथे घोषित केलेला आहे. म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रेट असेल. उघडे डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी प्रज्वलकडे. चला समोरची गाडी आपण बंद करायची आहे. जरकस मारण्याचा प्रयत्न पाहतोय. चेंडू येतोय शॉर्ट फाईन लेगला. अशोक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर विकेट, त्यानंतर 9 चेंडू 5 धावा आल्या, त्यानंतर पुन्हा एकदा या 2 धावा आलेल्या. धावफलक 9 धावा, चेंडू टाकून झाले 3. पुन्हा एकदा बॅक फुट वरती जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. धावफलक पाहतोय आपण 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिलं षटक आपण पाहतोय इथे हाताला जात आहे. यावेळेस पाहतोय आपण आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. शेवटचा चेंडू एक बाकी आहे. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. 9 धावा धावफलकावरती. आकाशाने पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे षटकामध्ये. यावेळेस बघा मिस टाइम फटका झालेला आहे. शतरक्षक येतोय, झेलची संधी, मात्र झेल इथे सुटला गेलाय. सहज सोपा झेल हा धरणीला दान केलेला आहे. प्रज्वल याला आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय. बघूया हा आशीर्वाद घेऊन कुठपर्यंत जातोय प्रज्वल. षटकाची समाप्ती झाली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 1 गडी बाद, 11 धावा. पहिल्या षटकात 11 धावा आलेल्या आहेत.
ओव्हरचा पापादे फक्त हलक्या चेंडूला दिशा दिली. चेंडू विकेट किपरच्या मागे वेगाने निघून चाललेला आहे. सागर धानवी आहे त्या क्षेत्रामध्ये, चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. सन्माननीय रवींद्रजी पागी, आपणास विनंती आहे की आमच्या VIP डायस वरती या आणि स्थान आपण नवा. आपण पाहतोय सन्माननीय रवींद्रजी पागी यांच्या माध्यमातून आपल्याला 5 दिवस आपण पाहतोय, जे आपण चेंडू पाहतोय, जे बॉल पाहतोय ते बॉल त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर झालेले आहेत. आणि मी त्यांना विनंती करतोय की आमच्या VIP डायस वरती या. आपण दोन्ही संघ एकाच परिसरात आहेत. वसईचे हे 2 संघ आपण पाहतोय. धाव चेंडूची सांगता झालेली आहे. आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी संतोष डावले आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चेंडू डॉट येतोय. मैदानाच्या आतमध्ये श्वान पथक जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना देखील माहिती आहे का शेवटचा दिवस आहे, शेवटचा हा मॅच आहे आणि त्यांना पुन्हा एकदा 1 ते 2 हप्त्यानंतरच त्याने ते मॅच बघायला मिळणार, म्हणून जास्तीत जास्त श्वान पथक मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चेंडू जातो या फायनल क्षेत्रामध्ये, एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघा, नजर होती, चेंडूवरती नजर होती. त्यांना देखील माहिती होता की चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये येईपर्यंत आपण पाहतोय इथे धावा पूर्ण होऊ शकतायत आणि त्या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, जे प्रेक्षक युट्यूब वरती उशिराने जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी, हा शेवटचा सामना आहे, मेगा फायनलचा हा सामना आपण पाहतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागून चेंडू सरळ आकाश धानवी याच्या हातामध्ये. फलंदाज बाद होईल प्रज्वल. बघा कमबॅक झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, मात्र या षटकामध्ये नक्कीच कुठेतरी कमबॅक होताना दिसतोय. आतापर्यंत 5च धावा आलेल्या 4 चेंडू मध्ये. 3 ओव्हरचा पण हा मॅच पाहतोय. योगेश मेरे आपण पाहतोय. सन्माननीय दयानजी बडांगे यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं नंतर आपण पाहतोय त्यांचे पिताश्री सुदामजी भडांगे काका यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय MB स्पोर्ट्स बागपाडा या संघाला टी-शर्ट स्पॉन्सर झालेले आहेत. चेंडूला आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये खेळ काढला गेला होता. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 17 धावसंख्येवरती. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 17 धावा. चला 2 षटकाचा खेळ पूर्ण झाले. धावफलक आपण पाहतोय 17 धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय राकेश येतोय, राकेश चौधरी. पाहतोय जिग्नेश यांचं आगमन झालेलं आहे. जिगू, त्याचा आज वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पवन संघाचा एक जबरदस्त खेळाडू जिग्नेश, त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला जाऊया, तिसरं षटक हाताळण्यासाठी राकेश चौधरी आलाय. फुलटॉस चेंडू, चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढेल. अशोक आहे त्या क्षेत्रामध्ये, थोडासा फंबल झालेला आहे आणि त्याचा फायदा इथे उचलला गेलाय. बघा 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावा आल्या आहेत. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचते, तो म्हणजे 19 धावसंख्येवरती. 19 आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी राकेश याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताला गेलाय. चेंडूला खोदून काढलेला योगेश याने. या चेंडूवरती आपण पाहतोय फक्त एक सिंगल धाव मिळेल आणि भरपूर
चेंडूची वाट बघितल्यानंतर सुरेंद्र घाटाल आता मात्र स्ट्राईक वरती आलेला आहे. मागच्या सामन्याचा हिरो, एका चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना पाहतोय षटकार ठोकला होता सुरेंद्र याने. चला तिकडे लाईट बंद करायची आहे गाडी. थँक्यू. पुन्हा एकदा स्कोर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला अशोक आला होता. अशोक कडे संधी होती, मात्र त्या संधीचं त्याला सोनं करता आलेलं नाहीये. चेंडू एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. हा येतोय खनखनीत दणदणीत चौकार. या चौकारांशी धाव फलक आता मात्र वेग पकडतोय. 24 धावा 24 आपण पाहतोय. 24 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पण शॉटबॉल करायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज चेंडूच्या काढली जातोय. बघा खूप चांगला झेल इथे पकडलेला आहे. सुरेंद्र याची खेळी संपुष्टात आलेली आहे. पाहतोय आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे. धाव फलक 24 धावा. धाव फलक पाहतो आपण एक सन्मानजनक स्थितीमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू टाकून झाले ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण पाहतोय पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी ही लढत इथे आपण पाहतोय. आपण पाहतोय इशिका 11 तरखड संघ या 2 स्पर्धेमध्ये आपण पाहतोय चिंचोड येथे सुपर 4 मध्ये पोहोचली होती आणि यामध्ये सुपर 5 मध्ये पोहोचली गेली होती. या मैदानावरती नक्कीच त्यांना 5वा क्रमांक त्यांनी ते फटकावलेला आहे. नक्कीच मला वाटतं त्या मैदानावरती ते फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि आपण पाहतोय तिकडे कुठलाही शतरक्षक नाही आहे. चेंडू एका टप्प्याने सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. काय जबरदस्त फटका केलेला आहे अनिकेत याने. लेट आलाय पण थेट आलाय असं म्हणाल का हरकत नाहीये. चौकार ठोकलाय आणि या चौकारशी धाव फलक 28 धावसंख्येवरती. ही जी आपण लढत पाहतोय, पहिला क्रमांक आणि दुसरा क्रमांक कुठल्या संघाच्या नावावरती जाईल हे आपल्याला नक्कीच समजणार आहे. जो संघ जिंकेल पहिल्या क्रमांकाचं बक्षीस फटकावेल. जो संघ पराभूत होईल तर दुसऱ्या क्रमांकावरती राहील. आपल्याला 3रा 4था आणि 5वा असे क्रमांक मिळालेले आहेत आणि पहिला आणि दुसरा क्रमांक नक्कीच आपल्याला या संघांमधून मिळेल. चला जाऊया. आपण पाहतोय ज्या प्रकारे खेळ झालेला 29 धावा धाव फलकावरती आणि 30 धावा इथे विजयासाठी बनवायच्या आहेत. म्हणजे 10च्या सरासरीने या धावा बनवायच्या असतील आई जीवदानी गिरीजा संघाला. आपण पाहतो या स्पर्धेसाठी सन्माननीय रवींद्रजी पागी यांच्या माध्यमातून जे आपण बॉल पाहतोय 5 दिवस सलग बॉल त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर झालेले आहेत. त्यानंतर आई गावदेवी एंटरप्राइजेस गणेश शेलार आणि शिवाजी शेलका यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर ग्रामपंचायत पुमनचे सदस्य आपण पाहतोय कृष्णाजी लोखंडे यांच्याकडून आपल्याला आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यानंतर ग्रामपंचायत पुमनचे विद्यमान सरपंच आपण पाहतोय सन्माननीय आत्मारामजी ठाकरे यांच्या माध्यमातून देखील आपल्याला आर्थिक सहकार्य आलेलं आहे. त्यानंतर समाज कल्याण्यास आपण पाहतोय पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत सन्माननीय प्रकाश देवलीकर यांच्या माध्यमातून देखील आपल्याला आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यानंतर सुनीलजी पागी यांच्या माध्यमातून देखील आपल्याला आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच मेडल आपण पाहतोय अरविंदजी वल्वी यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर झालेलं आहे. त्यानंतर राजा कोठावले यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मालिकावीर गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्या ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर झालेल्या आहेत.
18 चेंडू विजयासाठी 30 धाव्यांची गरज. सलामीची जोडी आकाश आणि संतोष. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज, वेगवान गोलंदाज अनिकेत. पहिला चेंडू आपण हवेमध्ये खेळू काढलेला शतरक्षक आहे. लॉंग ऑफ मध्ये पकडलाय झेल. एक मोठा भासा मी तर म्हणेन इथे जाल्यामध्ये अडकलेला आहे. बिग ब्लो, मोठा आधार दिला जातोय तो म्हणजे जीवदानी गिरीच्या संघाला. गुणासर एक मोठी विकेट पहिल्या चेंडूवरती, काय म्हणाल? की ज्याची काही गरज नव्हती बघा. सुरुवाती क्षण होते, तुम्हाला 18 चेंडूमध्ये 30 धावा जमवायच्या आहेत. संतोष सारखा फलंदाज आपण बघतो एका साईडला आहे. नक्कीच एकेरी दुहेरी धावसंख्येने सुरुवात करायला हवी होती. धावा होतील परंतु सलामीची जोडी ही मैदानामध्ये राहणे खूप गरजेचं होतं. बघा एक महत्वाचा गडी इथे बाद झालेला आहे. खूप चांगली सुरुवात अनिकेत याने करून दिली आहे. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण अजूनही आपण पाहतोय खोलवर फलंदाजी आहे या जीवदानी गिरीज या संघाकडे. 30 धावांचं टार्गेट. बघा शाडोमूलचा फटका फसलाय. राहुल गोंड चेंडूच्या खाली येतोय आणि बघा बॅक टू बॅक दुसरा धक्का इथे दिला जातोय जीवदानी गिरीज या संघाला. गुणासर या फटक्याची गरज होती का जीवदानी गिरीज संघाला? खराब शॉट सिलेक्शन मानावं लागेल यावेळी. बघा 18 चेंडूमध्ये 30 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. सलामीचा फलंदाज बाद झाला, त्याच्यानंतर लगेच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅक टू बॅक दोन्ही खेळाडू डगआउट मध्ये परततात. आता मात्र दबाव वाढताना दिसतोय आई जीवदानी गिरीज संघाचं, ज्याची काहीही गरज नव्हती. मी तर म्हणेन एकेरी दुहेरी धावसंख्येने सुद्धा धावा जमतात. फक्त विकेट्स मैदानामध्ये राहणं हे खूप महत्वाचं आहे. जी सलामीची जोडी बघितली आपण, चांगली जोडी होती वसई जीवदानी गिरीज संघाची, पण ती सलामीची जोडी पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लगातार 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद झालेले आहेत. आता मात्र हॅट्रिकची संधी आलेली आहे. शेवटच्या दिवसामधली पहिली विकेटची हॅट्रिक साजरी करताना दिसतो की काय गोलंदाज. आतापर्यंत आपण जर बघितलं तर 4 विकेटच्या हॅट्रिक झालेल्या आहेत. बघा आणखीन एक विकेटची हॅट्रिक पाहायला मिळू शकते. मात्र राकेश देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. बघा 30 धावांचं टार्गेट आहे. कुठल्या प्रकारे ही धाव फलकावरती लागलेली नाहीये. 2 विकेट गमावल्यात. ब्लॉकर मध्ये चेंडू हाताला गेला होता. चांगला ऑफ ड्राईव्ह इथे आपल्याला पाहायला मिळाला राकेश याचा. एक सिंगल धाव. आता मात्र धाव फलकाला सुरुवात झालेली आहे. अगोदर विकेटला सुरुवात झाली होती. 2 विकेट आले. कॉलम आपण जर बघितलं विकेटचं भरला गेला होता. आता मात्र धावांचं कॉलम देखील भरला गेलाय. 2 गडी बाद 1 धाव असे आपण पाहतोय धाव फलकावरती. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय बघा. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू देखील निर्धाव येतोय. शेवटचा सामना आहे, अंतिम लढत आपण पाहतोय. 30 धावा इथे जिंकण्यासाठी करायच्या आहेत. मला वाटतं संतोष डावलेची विकेट फार महत्वाची ठरणार आहे आणि अशा प्रकारे जे आपण हे फटके पाहतोय हे कदाचित धोकादायक ठरू शकतायत. गुणासर की संतोष याला शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात राहावं लागेल, कारण संतोष मध्ये ती क्षमता आहे. कुठल्याही चेंडूवर तो मॅच पलटू शकतोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतो मिडॉनच्या दिशेला गलीमध्ये ढकलून दिला. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चांगली कॉलिंग मानावा लागेल. नॉन स्ट्राईक चेंडूवर संतोष याच्याकडून. आकाश धानवी बाद झाला, त्याच्यानंतर लगेच दुसरा फलंदाज बाद झाला. आकाश धानवी याची भूमिका खूप महत्वाची होती, कारण फायनलचा सामना होता. मैदानामध्ये थोडा वेळ थांबायला पाहिजे होतं मैदानाच्या आतमध्ये, कारण तुमच्या संघाला तुमची गरज होती. परंतु अनिकेत सारख्या गोलंदाजाने आजच्या दिवसामध्ये खरोखर चांगली गोलंदाजी केलेली आहे. तो अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बघा, पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन जातोय. तू चल मैं आया अशी मस्त अवस्था आहे आता मात्र जीवदानी गिरीज संघाची. बघा 30 धावांचा पाठलाग करताना विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 2 आणि विकेटचा जर विचार केला तर 3 विकेट जे चांगले मोहरे बाद केलेले आहेत यावेळी.
निष्ठा वसई संघाने चांगली गोलंदाजी मानावं लागेल अनिकेत याची. अनिकेतचा विचार करायचा गेला तर आजचा दिवस खरोखरच अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे अनिकेतनी. धावसंख्या 30 धावांचा पाठलाग करताना 3 बाद 2. आता मात्र समीकरण बदलते. 12 चेंडूमध्ये तब्बल 28 धावा या विजयासाठी लक्ष्य पूर्ण करायचं आहे. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण बघते संतोष सारखा फलंदाज आहेत तोपर्यंत आशा ह्या पल्लवीमध्ये आहेत गिरीश संघाच्या. राहुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आपल्या दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू टाकण्यासाठी. संतोष याच्यासाठी या पुढचा चेंडू बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा झेलची संधी आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचं पतंग. धावसंख्या 2 असताना चौथा गडी बाद होतोय आई जीवतारी गिरीश संघाचा. 18 चेंडूमध्ये 30 धावा जमवायच्या होत्या. लक्ष बघितलं तर कठीण नव्हतं परंतु एक पद्धती पार्टनरशिप जमवणं खूप गरजेचं होतं. जी पहिल्या चेंडूपासून जी सुरुवात केली गेली बघा पुन्हा एकदा गोलंदाज या पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू येतो लगावच्या दिशेला. क्षेत्ररक्षकाला चुकून चेंडू आमच्या समालोचन कक्षामध्ये येतोय. 6 धावा षटकार आलेला आपण पाहतोय. अशाच काही मोठ्या फटक्यांची फार गरज आहे नितांत गरज आहे. या षटकाने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती अजूनही 22 धावींची गरज आहे का. विकेट डाऊन झाल्या असल्या तरी आपण पाहतोय सो मयूर भोईर मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. चांगली स्टार्ट देताना दिसतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. ह्या फटक्याची गरज होती का. नक्कीच इथे थोडासा चिंताजनक बाब आपण पाहतोय जिथं गिरीश संघासाठी कारण विकेटचे सातत्याने डाऊन झालेले आहेत आणि लेगबायच्या स्वरूपात एक धाव इथे मिळालेली आहे. धावफलक 1 ने पुढे सरसावलेला आहे ते म्हणजे 9 या धावसंख्येवरती. अजूनही आपण पाहतो या 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी 21 धावींची गरज आहे. या 21 धावा पूर्ण करणं थोडंसं कठीण होऊ शकतं मात्र एखादा मोठा फटका जर या षटकामध्ये येतोय तर येणाऱ्या षटकामध्ये थोडासा जो टार्गेट आहे थोडंसं कमी होताना दिसेल. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा चेंडू फील्ड केला गेलाय. चांगला कमबॅक. अजूनही आपण पाहतोय 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू मध्ये विजयासाठी 21 धाव्यांची गरज आहे. हिट आउट या गेट आउट करो या मरो या स्थितीमध्ये सध्या तरी जीवदानी गिरीश संघ पाहायला मिळतोय. बॅटचा एज लागलाय कुठल्या प्रकारे धाव मिळणार नाहीये. आणखीन एक चेंडू धावच्या स्वरूपात बघा खूप चांगला कमबॅक. षटकार ठोकला होता दुसऱ्या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती विकेट आली दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकला आणि ते आपण पाहतोय की पुन्हा एकदा निर्धावच्या स्वरूपात हा चेंडू येतोय. बघा चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप मध्ये डीप एक्स्ट्रा कोर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. बघा या 2 धावल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. या 2 धाव्यांची धावफलक 11 धावसंख्येवरती. 6 चेंडू आणि 19 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि 19 धावा. गुरुनाथ सर काय म्हणाल. 6 चेंडू आणि 19 धावींची गरज आहे. सहा चेंडू 19 धावेची गरज. 2 मोठे फटके. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके खेळावे लागतील. रिस्क घ्यावी लागेल यावेळी. बघा पहिल्या 2 चेंडू मध्ये मोठे फटके यायला हवे. जर 2 चेंडू मध्ये मोठे फटके आले तर नक्कीच कमबॅक करू शकतो गिरीश संघ. ते 2 मोठे फटके येणार कोणाच्या बॅट मधून बघूया. मयूर आहे स्ट्राईकच्या एंडवर.
तर सुरेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क राईट ओव्हर द विकेटचा मारा डाव्या हाताची रिव्हर्स शॉट खेळला गेला ते बॉल जातोय थर्ड मॅनच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्याच्या मागे बघता बघता चेंडू सीमारेषेकडे जातोय चांगलं क्षेत्ररक्षण होतं एक धाव पूर्ण केली गेली 2 धावा पूर्ण केल्यात गेल्या बघता बघता सहजरित्या तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली या 3 धावेने संघाची धाव संख्या बघतो आपण 14 धावा झालेल्या आहेत आता मात्र 5 चेंडू आणि 16 धावीची गरज आहे 2 मोठे फटके आले तर कमबॅक करू शकतो जीवदानी गिरीश संघ पण ते 2 मोठे फटके खेळावे लागतील सागर याला खेळावे लागतील बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जयेंद्र यापुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतो बॉल जातो मिड विकेटच्या ऑफ साईडच्या दिशेला एक धाव पूर्ण केली गेली दुसऱ्या धावेसाठी जात आहेत दोन्ही खेळाडू बघा सिंगल डबलने दबाव थोडासा कमी होऊ शकतो इथे मोठ्या फटक्यांची पण बाजू गरज आहे आणि या मोठ्या फटक्यांसाठी मयूर याला स्ट्राईक नक्कीच घ्यावी लागेल पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या दुसऱ्या चेंडूवरती पाहतोय 2 धावा धाव फलक 16 या धावसंख्येवरती म्हणजे अजूनही विजयासाठी 14 धावींची गरज आहे 4 चेंडू 14 धावा स्लोवर 1 इथे पिक करता आलेला नाहीये सागर धानवियाला फक्त एक सिंगल धाव मिळेल बघा मयूर आता मात्र स्ट्राईक वरती आले दुसऱ्या धावेचा कुठल्या प्रकारे प्रयत्न झालेला नाहीये सागर याचा त्याला देखील माहिती की जर मयूर जर स्ट्राईक वरती राहिला तर या टार्गेट पर्यंत आपण पोहोचू शकतो आणि जास्तीत जास्त चेंडू मयूर भोईर याला इथे खेळून काढावे लागतील आपण पाहतो की या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूमध्ये 13 धाव्यांची गरज आहे 3-13 असं समीकरण आणि आता मात्र या सामन्यावरती न्यू स्टार वसई संघाने आपली पकड ही मजबूत केलेली आहे फुलटॉस चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अभिषेक याच्या हातामध्ये आणि ही विकेट मिळालेली आहे आणि आपण पाहतोय की आता हा सामना जर आपण बघितला तर न्यू स्टार वसई संघाच्या बाजूने झुकलेला आहे या अगोदरची स्पर्धा आपण जर बघितली तर दुसरा क्रमांक त्यांनी फटकावला होता सन्माननीय रवींद्रदादा पागी यांना विनंती आहे की आमच्या व्यापीठ वरती या सन्माननीय रवींद्रदादा पागी त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर झालेले आहेत मी त्यांना विनंती करतोय की आमच्या व्यापीठ वरती या आणि अशा प्रकारे आपण पाहतोय इथे चॅम्पियन संघ ठरतोय न्यू स्टार वसई हा संघ अभिनंदन अभिनंदन सर्व विजय संघाचे अभिनंदन खूप चांगला परफॉर्मन्स तुम्हाला स्टंप मिळणार आहे लक्षात घ्या कारण यानंतर देखील एक मॅच आहे आणखीन एक स्पर्धा आहे त्यासाठी ते स्टंप ठेवले गेलेत तर आपण पाहूया खूप चांगला परफॉर्मन्स इथे आपण 5 संघांचा बघितला मात्र न्यू स्टार वसई इथे आपण पाहतोय